इथं उदय सामंत आहेत. अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या. बचत गट ग्रामीण भागात अनुदान मिळतं. शहरी भागामध्ये देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो खेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय. शेवटी अनेक लोकांनी, अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालक भरत होते. मी 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी वाचली. मनाला वेदना आणि यातना झाल्या. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते. आपलं सरकार, सत्ता उपयोग काय? त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, उच्च शिक्षण मुलींचं 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय आपण घेतले. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं. या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी, बाळासाहेबांचे प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असते तशी शिवसेना आहे. आणि कोकणी माणूस अतिशय फणसासारखा बाहेर काटेरी तर आतून गोड असतो. आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे. शिवसेनेवर कोकणाने प्रेम, शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे. शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांची संघटना आहे. राणे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम, विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली. आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत, उद्योग मंत्री. मी अनेक सभांमध्ये त्यांचे फोन जोडून दिले. लोक म्हणाले फोन लावा, MIDC आहे, लँड ॲक्विजिशन नाही. MIDC पाहिजे, NOC नाही. आणि मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने उद्योग वाढले पाहिजेत, उद्योग मंत्री म्हणून ते वाढवण्याचं काम करतायत, याचा देखील मला अभिमान. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे. तुमचं एक मत परिवर्तन घडवणार आहे. तुमचं एक मत फक्त मतदान नाही, या मालवणचा भविष्याचा फैसला करणार आहे. आणि तुमच्या मागे निलेश राणे सारखा आमदार आहे. आज मला त्याचं कौतुक वाटतं की या ठिकाणी पक्षासाठी, आपल्या मतदारांसाठी जीवाचं रान करण्याचं काम निलेश राणे करतायत. याचा सार्थ अभिमान मला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, मगाशी पंढरपूरचं उदाहरण त्यांनी दिलं. इथे देखील लाखो पर्यटक येतात आणि या ठिकाणी देखील अनेक विकासाची कामं करायची. आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे, आपल्याला भुयारी गटार योजना पाहिजे, आपल्याला गार्डन पाहिजे, आपल्याला खेळाची मैदानं पाहिजे, आपल्याला चांगलं नाट्यगृह पाहिजे, पर्यटकांसाठी विविध सुविधा पाहिजे. अनेक लोकाभिमुख कार्यक्रम, आपले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून नगर परिषदेला निधी देण्याचा अधिकार असतो. निलेशजी, तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या, या मालवणचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही. हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा आहे, घेणारा नाही. मी दोन्ही हाताने देत आलोय. मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल,
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले. अगोदरच्या लोकांनी काय केलं मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही, पण मी आपल्याला एक 70 हजार लोकांना त्याचा फायदा झाला. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. मंत्रालय आम्ही लोकांच्या दारात घेऊन गेलो. आता विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा आहे. विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा. शासन आपल्या दारी काही योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी नव्हते, होते, सगळं होतं, पण कटकट नको म्हणून सोडून द्यायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या योजना जागेवर. एकदा कोल्हापूरला मला वाटतं उदय सामान होते का माहित नाही, कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मला वाटलं काहीतरी अडचण आहे, मी विचारतो लगेच काय प्रॉब्लेम आहे, काय झालं बाबा. ती हिंदीत बोलू लागले, इसका नाम दुआ है. बोलो क्या हुआ बताओ. तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसका ऑपरेशन किया, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं इसका नाम दुआ रख दिया. कोण कुठलं काय कधी बघितलं नाही. मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. 2022ला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं, लोकांनी स्वीकारलं. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आपण. 60 जागा. हा देखील इतिहास आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडला. तुम्ही निलेश राणे सारखा आमदार दिला. एक आदर्श आमदार कसा असावा, निलेश राणे सारखा असावा असं म्हणायला लागेल. तळमळ पाठपुरावा मतदारसंघासाठी आणि जो काम करतो तो मला आवडतो, कारण मी काम करणार आहे. शिवसेना आपला पक्ष कोण्या मालक नोकराचा नाही, कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे आणि म्हणून त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून काम आपण एवढं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे आता या मालवणमध्ये विकासाचं काम शिल्लक नाही. निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही. निधीमध्ये आता हे तुमचा बॅकलॉग जो आहे, हा सगळा बॅकलॉग उदयजी आपल्याला भरून काढायचा आहे आणि या मालवणकरांना इथं परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे. विकासाची या ठिकाणी पहाट उगवायची आहे. खऱ्या अर्थाने निवडणुका येतात जातात, परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्या उद्याचं भवितव्य, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य. चांगले रस्ते असतील, चांगलं सोय असेल, चांगल्या सोयी सुविधा असतील तर त्या शहराला एक आगळा वेगळा आदर्श प्राप्त होतो. आणि म्हणून विजन असलेला, काहीतरी करण्याची धडपड असलेला एक आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे. एक आमदार तुम्ही निवडून दिला आहे. आणि म्हणून इथे मी जास्ती कामांचा काही पाडा वाचणार नाही, परंतु जे जे काही योजना आपल्याला करायच्या आहेत त्या योजनांचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. त्या योजना आपण केल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासन देतो. कारण हे मालवण बघितलं मी आता की अतिशय सुंदर निसर्गरम्य स्थळ आहे. पर्यटक एवढे येतील आपण जर सुविधा दिल्या. एकदा उदयजी शंभूराज देसाईंना घेऊन इकडे या. शंभूराज देसाईंना पण दाखवा त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत. पर्यटक मंत्री आहेत ते. नगर विकासचं तर सोडून द्या, नगर विकासचा तुम्हाला